तर सातत्याने त्रुटी दाखवत राहणं नटाला आणि त्याच्या त्रुटी प्रेक्षकांना दिसणार नाही, त्याला पोत राहणं, हा सगळा मोठा टास्क आहे. म्हणजे लॉली वगैरे साधारण आल्यावर आमच्या इथले लेखक खूप खुलतात. म्हणजे लॉलीचं एवढं सुचायला लागतं. ते जे असतं ना की मी सुंदर नटी आहे आणि हे केलं तर मी कसं दिसेल, हे घालवायलाच नटांना वेळ लागतो. आम्ही रात्री 2-2:30ला कुत्री जागवायचो. तुम्हाला तंत्र नवीन विनोद देतं, तुम्हाला बदलणारा समाज नवीन विनोद देतो, बदलणारी मॅन वुमन रिलेशनशिप तुम्हाला नवीन विनोद देतं. की तुला माझ्या व्यक्तिमत्वाविषयी इतकी शंका आहे का की मला सुधारण्याचा वसा तू घेतलायस, तू थांबव, मला ते डिलीट करायला नको, रोज का सुविचार पाठवतो. बरं, बॉडी लँग्वेजला का हसायचं? एक पुरुष समजा, बरं ही बॉडी लँग्वेज पुरुषाची आणि ही बॉडी लँग्वेज स्त्रीची, हे कोणी ठरवलं? विनोदाने ना गुदगुल्या झाल्या पाहिजेत, ओरखडा येता कामा नये. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना वेध लावले, तो कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. जवळपास 5 वर्ष कार्यक्रम सुरू आहे आणि 750पेक्षा जास्त एपिसोड्स आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत त्यांचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या एपिसोड्समधून जवळपास 2500पेक्षा जास्त स्किट्स सादर झालेली आहेत. तर अशा सगळ्या भरभक्कम लोकांना हसवणाऱ्या लोकप्रिय कार्यक्रमाचे आधारस्तंभ आज आपल्यासोबत आहेत. आपण स्वागत करूया सचिन गोस्वामी आणि सचिन मोरे या दोघांचं. आधारस्तंभ अशासाठी कारण हे निर्माते सुद्धा आहेत, ते दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत आणि आता ते कलाकारही आहेत, दिसत असतात. कन्सिस्टन्सी हा एक महत्त्वाचा भाग असतो. तुम्ही सातत्य ठेवलं की यश मिळतं. सातत्य किती वर्ष, म्हणजे किती काळ, एक वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असू शकतं, पण 5 वर्ष इज ह्यूज. 5 वर्षात सत्ता बदलते हो. पण तुम्ही मात्र सत्तेवर आहात अजून आणि लोकांच्या मनावर पण राज्य केलंय. तर मला फक्त पहिला प्रश्न असा असतो की लेखक म्हणून आधी तू सांग सचिन दादा की कन्सिस्टन्सी मेंटेन करणं आणि तो जो ताजेपणा आहे तो टिकवणं, हे कसं काय शिवधनुष्य उचललंय तुम्ही? मला वाटतं हा परिणाम आहे तो सगळ्या सामूहिक ॲक्टिव्हिटीचा परिणाम आहे. म्हणजे लेखनापासून ते एडिटिंगपर्यंत सगळे लोक एकत्र काम करतायत आणि सातत्याने नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे लेखनाबाबत मला बोलायचं झालं तर एक आमची टीम आहे जे 5 वर्ष आम्ही सातत्याने नवीन विषय कसे येतील याचा विचार करतो. म्हणजे हास्य जत्रेबाबत बोलताना मला खूप आनंद कधी होतो जेव्हा प्रेक्षक म्हणतात की दरवेळी तुमच्या इथं विषय वेगवेगळे असतात. करेक्ट. हा एक हास्य जत्रेचा खूप प्लस पॉईंट आहे. कारण बऱ्याचदा काही नटांच्या वैशिष्ट्यांवर कार्यक्रम चालतात, काही ठराविक गोष्टींवर कार्यक्रम चालतात किंवा विशिष्ट सिच्युएशनवर चालतात. हा वेगवेगळ्या विषयांवर लोकांचा फोकस आहे आणि ते विषय दरवेळी ताजे मिळणं आणि रोजच्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी इन्व्हॉल्व राहून रोज नवीन विषय काढण्याचा प्रयत्न करणं आणि ते विषय तितक्याच समर्थपणे सादर करणारे कलाकार आणि दिग्दर्शन, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे मला वाटतं हे घडत आलंय आतापर्यंत. तुला काय वाटतं? आणि मुळात कसं आहे ना की लेखनासाठी एक मेंदू नाही आमच्याकडे, 7-8 जण आहोत आम्ही आणि 7-8 जण लिहितात म्हणजे ते प्रतितयश लेखक आहेत का तर असंही नाही. त्यातले अनेक जण म्हणजे विनायक पुरुषोत्तम वगैरे इथंच लिखाणाला लागला, म्हणजे तो एकांकिकेच्या स्वरूपात लिहित होता. अगदी स्पर्धेला आपण जे लिहितात नवोदित तसे, पण इथं तो अगदी सराईतपणे लिहायला लागला, सातत्याने लिहायला लागला. ऋषी राऊत आहे, अभिजित पवार आहे जो ऍक्टर आहे आणि जो फक्त आमच्याकडे लेखक आहे, अभिजित पवार. अमोल पाटील आहे की जो मालिका लिहितो, अनेक दैनंदिन मालिका लिहितो, ललित कलातनं तो उत्तीर्ण झालेला आहे आणि मूळचा इंजिनियर आणि आस नाटकाची अशा त्या पिढीचा आहे. तर ही सगळी मंडळी एकत्र आहे. प्रसाद आहे, समीर आहे, हे ऍक्टर्स आहेत. श्रमेश प्रथमेश ऍक्टर्स पण आहेत, त्यामुळे त्यांचा इथला अनुभव तो सगळा तिथे येतो. आम्ही मी असतो, मोठे असतो, आम्ही सगळे मिळून एपिसोड संपल्याच्या म्हणजे शूट संपल्याच्या दुसऱ्या दिवशी 11 वाजता पुन्हा झूमवर भेटतो. पूर्वी आम्ही ऑफिसला भेटायचो अनेक वर्ष. आता कोरोना नंतर हा एक तांत्रिक प्रगती जी आपली झाली ती अशी झाली की आता आपण घरनं ते ऑपरेट करू शकतो. आणि ते 8 जण
आमची सगळी टीम काय झालं याच्यावर चर्चा करतात, सामाजिक राजकीय गप्पा मारतात, गप्पाच चाललेल्या असतात. गप्पाच चालेल. आणि त्यातनं चला आता यासाठी काय करूया. पूर्वी आम्ही हा फॉर्मॅट होता तो जोड्यांचा होता, म्हणजे विशाखा समीर. तर मग आमच्या पुढे अशी लिस्ट असायची की समीर विशाखा यांच्यासाठी काय करायचं, आता मागच्या वेळी अमुक झालंय, हे वर्क झालं, हे नाही झालं, हे थोडंसं पडलं, हे छान झालं, बरं आता सातत्याने तो असंच वाटतंय, तर याच्यात काही चेंज होईल का, या सगळ्या चर्चा. आणि त्यातनं मग एक विषय निघाला. त्या विषयावर मग सगळ्यांमध्ये काहींना जर वाटलं की नाही याच्यात ती मजा नाही येते किंवा हे ना फार लॉजिकल वाटत नाही, तर तो कॅन्सल होतो. अशा पद्धतीने दिवसभर चर्चा चाललेल्या असतात. पण हा किती वेळ चालतो झूम तुमचा? हा झूम मीटिंग आम्ही एक दिवस 11 ते रात्री 9 पर्यंत असतं. मध्ये लंचला थांबतो आम्ही 1-1.5 तास. बापरे. आणि दुसऱ्या दिवशी मग त्या दिवसात साधारणतः 4 विषय निघतात, असा आतापर्यंतचा अनुभव. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही सकाळी पुन्हा 11 ते 2:30-3 पर्यंत 2 विषय काढतो. त्याच्यानंतर लेखक लिहायला लागतात. मग त्याची पद्धत पण कशी आहे ना, की विषय कोण सुचवतं हे काही सांगता येत नाही. बऱ्याचदा परवाना अमुक झालं अशा गप्पातनं पण वाटतं काय रे मग हे करण्यासारखं आहे. आणि मग त्याच्यात काहीतरी भर पडते. मी काहीतरी सांगतो, सचिन काहीतरी सांगतो, इम्प्रोवाइज सगळे सांगतात, त्यातनं काही विनोद. मग हे झाल्यानंतर आमच्याकडे आम्ही रेकॉर्डिंग करतो. म्हणजे मोठीकडे गोष्टी सांगण्याची एक उपजत कला आहे. अच्छा. आणि तो हेरतो खूप छान की याला ग्राफ आहे की नाही. त्यामुळे ते कॅन्सलेशनच्या पलीकडे जो जम येतो तो नंतर 10 गोष्टी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यात घातलेला असतो. आम्ही ना असं सगळेजण काय वाटेल ते बोलत असतात तिथे. हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, नाही रे याच्यात असं नाही, असं कसं करेल तो, वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्यातनं मग मोठे नंतर त्याचा एक ग्राफ त्यांना सांगतो की समीर येतो, मग अमुक अमुक होतं, मग हे एक गाणं असेल किंवा हा एक साधारणतः विनोद असेल. मग ते रेकॉर्डिंग सुरू असताना मला वाटलं तर मी काहीतरी एक विनोद टाकतो, विनायक काहीतरी टाकतो, असं सगळे मिळून त्यात विनोद भरतात. आणि लेखकाला मग एक स्वातंत्र्य असतं की तुझ्याकडे आता एवढे टप्पे आलेले आहेत, ह्याच्या पलीकडे आता तू अजून विचार करून काही तुला डेकोरेट करता आलं तर कर, यातलं जे नको आहे ते काढून टाक. आणि हे सगळं झाल्यानंतर ती स्क्रिप्ट सचिनकडे परत वाचायला येते. त्यातनं त्याला वाटलेल्या गोष्टी तो रिपेअर करून घेतो. आणि मग आज जो रिहर्सल डे आमचा, आज जो तो आलाय, तर आता रिहर्सलला आम्ही सगळे बसू, त्यावेळी त्याचं वाचन होईल. आणि तिथे जाणवेल की हे आता लिहिताना असं आलं, पण एकेका नटाच्या बॉडीला हे असं असं दिसते. म्हणजे तिथे दिग्दर्शक म्हणून आम्ही दोघंही असा एक विचार करतो की हे कसं दिसेल. आणि मग ते जर नसेल वर्क होत तर मग तिथे काही चेंजेस होतात, तिथे बऱ्याचशा गोष्टी इम्प्रोवाइज होतात, काही ॲडिशन्स येतात, तिथे एडिट होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी शूटला आम्ही सकाळी 10 वाजता इथे टेक्निकल रिहर्सल स्टेजवर करतो. त्यातल्या मेजर स्किट्सच्या करतो, जिथे ग्रुप आहे, जिथे कंपोजिशनची गरज आहे. 2 असतील तर मग ते नुसतं ओरली पण ते तेवढे आता तयार झालेले आहेत. आणि मग मी ते बसवतो, तिथे काय इम्प्रोवाइज होतं. कधी कधी स्किट्स डिरेक्टेड बाय यू ओनली? हा, म्हणजे फक्त तूच की आणि कोणी असतं? हा, म्हणजे आम्ही ग्रुमिंगला दोघं असतो, पण टेक्निकल डिरेक्शनला मी असतो. ओके. इथलं सगळं जे नंतर जे बसतं फायनल होतं ते माझ्या सुपरविजन मध्ये होतं. ओके. आणि काही स्किट्स असतात ना ज्याची टेक्निकल होत नाही, का त्याची गरजच नसते. म्हणजे 2 जण उभे आहेत आणि 1 जण ऑफिस मधला बोलतोय, तर त्यांचं फक्त टोन, अप्रोचेस हे फायनल झाले, त्याचा ग्राफ फायनल झाला की मग ते आम्ही त्याचा सेट लागला की त्यांना पोझिशनिंग पण करतो बऱ्याचदा. वा. हा, की तू इथं असशील, तू इथं असशील, ह्या वाक्याला तू इथं जाशील. आणि हे इतके तयारीचे नट आहेत आता, म्हणजे झालेले आहेत या सगळ्या वातावरणाला, की त्यांना अगदी कधी कधी तर आम्ही असं सेट लावलं जातं, सांगतो ते वाक्य तसं नको घेऊ, ते असं घे, किंवा त्याच्याऐवजी हे असं घे, तर ते पटकन ग्रास्प. मला हे का तुम्ही सांगणं गरजेचं होतं की आपल्याला जो शो दिसतो, जे स्किट दिसतं काही मिनिटांचं, त्याच्या मागे इतकी सगळी प्रोसेस सुरू असते आणि मग ते तुमच्यासमोर उभं राहतं. हे मला फार महत्वाचं वाटतं. त्यातनंही तुला आश्चर्य वाटेल की अनेकदा टेक्निकलला असं जाणवतं की हे स्किट वर्कच होत नाही, आम्ही तुला विचारणार होतो, स्किप करतो. हो. आणि बऱ्याचदा असं केलेलं आहे आम्ही, म्हणजे क्वचित प्रसंगी झालंय ते, की मग ते त्या शेड्यूलला आम्ही शूट नाही करत. अच्छा. की हे एवढ्या सगळ्या प्रक्रियेत सुद्धा हे शिजलंच नाही असं जेव्हा जाणवतं, पार्सल ऑफ क्रिएटिव्हिटी कधीतरी होतं. म्हणजे 750 मध्ये 20-25दा असं झालं असेल. अच्छा. की मग ते आम्ही पुढच्या शेड्यूलला, जर बँकिंग आहे आमच्याकडे तर पुढच्या शेड्यूलला ते प्री किंवा पोस्ट करून घेतो. पण याच्यामध्ये जसं तू म्हणजे तू आता बोलत होतास ना, माझ्या मनात खूप प्रश्न यायला लागले होते आणि तू पुढे गेलास की तो प्रश्न मागं पडायला लागला. पण जे मी म्हणालो कन्सिस्टन्सी
आणि तो विनोद जो आपण आता सादर करतो तो जुना वाटता कामा नये. बरं. तर त्याची गंमत आहे, सरप्रायझिंग एलिमेंट असायला पाहिजे. तर तुम्ही जेव्हा गप्पा मारून नवीन विषय काढताना तेव्हा मग तुम्ही लेखक म्हणून काही करंट अफेअर्सवर लक्ष देत असता का? त्या लोकांना तुम्ही पेपर वाचायला सांगता का? टी व्ही बघायला सांगता का? त्याची प्रोसेस कशी असते? तुम्ही कलेक्ट कसा करता कॉन्टेंट? मुळातच असं झालंय ना की हे जे आम्ही 7-8 जण आहोत ना, हे सजगच आहेत, सेन्सिबल लोक आहेत सगळे. म्हणजे तू प्रत्येकाकडे बघशील ना तर आमचा अभिजित हा फारसा बोलताना दिसत नाही पण अत्यंत संवेदनशील आहे. म्हणजे त्याची छोटी गंमत तुला सांगतो की तो ज्यावेळी इथे जॉईन झाला तो ना एका दडपणात होता की यांच्याशी कसं बोलायचं, उगाचचं दडपण असतं. आणि तो अनेक काळ आमच्याबरोबर काम करत होता. एके दिवशी त्याचा मला फोन आला की तुम्ही घरी आहात का सर? म्हटलं हो. नाही मला यायचं आहे. म्हटलं ये ना. आणि तो घरी आला तर त्याने मला 4 पुस्तकांचा एक संच दिला आणि त्याच्यावर एक पत्र दिलं. बरं. नाही मला तुम्हाला द्यायचं होतं. चहा नाश्ता जे काही तिथे ते झालं आणि तो गेला. ते पत्र वाचल्यावर लक्षात आलं की पहिल्या दिवशी मी आलो त्यावेळी मला काय वाटलं होतं पासून तर ते त्याने की आज मला म्हणजे मी असं बोलू शकत नाही, मला काहीतरी एक्सप्रेस करायचं होतं म्हणून फार सुरेख पत्र लिहिलंय त्याने की म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं ना की आपण इतक्या लोकात काम करतो तर आपण काहीतरी करतो आणि त्याच्याने अनेकांना प्रोत्साहन मिळतं. आपण काहीतरी करतो आणि त्याने अनेक जण दुखावलेही जात असतील. खरी गोष्ट. म्हणजे अनेकांचं मॉरल जातं, अनेकांना मॉरल मिळतं. आपण आपला कामाचा भाग म्हणून ते सतत करत असतो, त्याच्यात हेतू काही नसतो. बरोबर. तर असा तो आमचा सेन्सिटिव्ह असा एक लेखक आहे. विनायक पुरुषोत्तम तर सोशल मीडियावर पण अत्यंत परखडपणे बोलत असतो. म्हणजे बऱ्याचदा मी त्याला म्हणतो तू जरा परखडपणापेक्षा जास्तच अग्रेसिव्ह आहेस, जरा तू संयमाने करत. पण तरुण आहे तो, त्याला वाटतं की सगळं बदललं पाहिजे माझ्या बोलण्यानंतर वगैरे वगैरे. अमोल पाटील आहे, अत्यंत सेन्सिबल आहे. हे सगळी सिन्सिअर माणसं आहेत की जे सजग आहेत. आठवडाभरात काय झालं सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय सगळ्या गोष्टींवर तिथं गप्पा होतात, गॉसिप्स होतात. आणि अक्षरशः 4 मित्र एकत्र येऊन ज्या गप्पा चाललेल्या असतात तसंच आम्ही बसलेलो असतो. पण याच्यामध्ये मी जेव्हा हा सत्र फॉलो करत आलेलो आहे त्यात मला असं आवर्जून दिसतं की काही शिळं वाटत नाही आहे. बऱ्याच असं होतं की सिच्युएशन नवीन असते पण त्याला जेव्हा तुम्ही शाब्दिक मुलामात येतात त्याच्यात तोचपणा येतो. बऱ्याचदा तेच शाब्दिक विनोद येतात. लेखक म्हणून तुला माहीत असेलच ते, आपण असे खूप सिनेमे आणि मालिका पाहतो, रियालिटी शोज बघतो, पण इथं मला ते दिसत नाही. त्यात तो ताजेपणा दिसतो. मग हा जो शब्दांची गंमत आहे, हे जे शोधणं आहे, शब्दांमधले पंच शोधणं आहे, ही प्रोसेस कशी होती तुमची? सगळ्यात महत्त्वाचं ना मगाशी जे तू म्हणालास ना की त्या चर्चेत तुम्ही कसं ठरवता, ताजं कसं राहतं, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्याला हसू आलं पाहिजे. आपल्याला आपण स्वतः अपडेट होतच असतो. 10 वर्षांपूर्वीच्या विनोदाला आज आपण हसत नाही. खरी गोष्ट आहे. बरं, प्रत्येकजण सोशल नेटवर्कवर इकडे तिकडे येणारे विनोद सतत वाचत असतो. त्यामुळे ना तिथे आमचा एकच निकष असतो की आपल्याला मजा वाटतेय का, किंवा ही मजा त्या आत्ता सांगताना वाटतेय पण आपल्या इथे ज्यावेळी ते एक्झिक्यूट होईल त्यावेळी ती मजा कन्व्हर्ट होईल का. कारण बऱ्याचदा केवळ शब्दांचा विनोद असतो. शब्दांचा विनोद आमच्या इथे बऱ्याचदा सिच्युएशन मध्ये आल्यावर तो तितकासा रंगत नाही. आधी सिच्युएशन रंगतदार करायला लागते, मग त्याला शब्दांची फोडणी दिली ना की त्यामध्ये मजा येते. आता तू म्हणालास ना तसं शाब्दिक आणि हे जे विनोद आहेत ना, केवळ शाब्दिक पंचेस आणि असे जे विनोद आहेत ना ते त्या डिस्कशनमध्ये निघत असतात. प्रत्येक जण काही पंचेस काढत असतो आणि प्रत्येक लेखकाची पद्धत आहे. म्हणजे विनायकला खूप चांगले गॅग्स सुचतात, काही लाईन्स सुचतात. ऋषिकांत राऊतला खूप छान लाईन्स सुचतात. अभिजित पवारला खूप चांगले हे करतात. अमोल पाटील जरा खूप असा सॉफ्ट लिहिणारा लेखक आहे. तो रिलेशनशिप खूप छान लिहितो. त्यामुळे शंकर्या शितली सारखी जर स्किट्स असतील तर ती आम्ही त्याला देतो लिहायला. मोरे फॅमिली वगैरे असेल ज्याच्यामध्ये खूप मॅड कॉमेडी करायची तर ती विनायक पुरुषोत्तमला दिली जाते. खूप क्राफ्ट असेल आणि त्यातही विनोदही छान पेरायचे तर अभिजित पवारला दिलं जातं. यातून सगळं होतं. आणि परत आजचा जो रिहर्सल डे असतो ना, रिहर्सल डेला परत आम्ही त्यात काही काही गोष्टी टाकत असतो. हे जे शाब्दिक आणि बरीचशी वाक्य पेरणं हे आजही होतं आणि उद्याही होतं. परत उद्या टेक्निकलमध्ये सचिन स्वतः परत काही वाक्य टाकत असतो त्यामध्ये. तू हे बोलतोयस ना तर माझ्या बॅक ऑफ द माइंड काही स्किट्स चालू आहेत. म्हणजे आता मी येताना बघत होतो तर तो समीर चौगुलेचं स्किट सुरू होतं.
तो म्हणतो की मी देवाकडे अक्कलच्या ऐवजी टक्कल मागितलं आणि टक्कल पडलं. म्हणजे ह्या आणि इतके फुटलो आम्ही. किती सिम्पल आहे की अक्कल आणि टक्कल. आता हे जे आहे हे इम्प्रोवाइज झालेलं असतं, तुमच्या चर्चेत आलेलं असतं. काही समीर लिहितो, काही चर्चेतलं असतं, काही सचिनने भरलेलं असतं. म्हणजे ना इथे आमच्या इथं एक स्क्रिप्टला लेखक म्हणून नाव आल्यावर ना असं कधीच नसतं की ह्यातलं 100% यानेच केलेलं आहे. त्यातला एक विनोद सचिनचा असेल, एक माझा असेल, एक विनायकचा असेल, एक अजून कुणाचा असेल, अभिजितचा असेल, ऋषीचा असेल, सगळ्यांनी मिळून त्यामध्ये कंट्रीब्युट केलेलं असतं. म्हणजे आता काही जण खूप आबोलेत आमच्या इथं, त्यामुळे त्यांचं कंट्रीब्युशन म्हणजे अभिजित खूप कमी बोलतो आमच्याकडे, किंवा अमोल बोलताना कमी हे असतो, विनायक खूप बोलत असतो, त्यामुळे विनायकचे पंचेस खूपदा आलेले असतात. अच्छा, म्हणजे लॉली वगैरे साधारण आल्यावर आमच्या इथले लेखक खूप खुलतात. म्हणजे लॉलीचं एवढं सुचायला लागतं विनायकला आणि सगळ्यांना. कोण आहे बराच, म्हणजे बऱ्याच अंशी कोण आहे? सगळंच एकत्रित आहे, सगळेच. हा, म्हणजे प्रसाद खांडेकर, मग ते त्याच्यात प्रसाद खांडेकर ते सगळं मांडतो त्या गोष्टी, आणि प्रसादचा स्वतःचा परत एक तडका त्यामध्ये असतोच. त्यामुळे हे शाब्दिक पंचेस सुद्धा ना लिहिलेले पण असतात. समीरला एक स्वतःची एक लेखनाची खूप शैली आहे मस्त. म्हणजे अत्यंत मध्यमवर्गीय वेडी वाक्य तो लिहितो, खूप मध्यमवर्गीय विनोद, आणि रोजच्या मध्यमवर्गीय माणसांना जे आवडतं ते अत्यंत उत्तम पद्धतीने कोण लिहित असेल ना तर समीर चौगुले लिहितो. तर असं प्रत्येकाची शैली, आणि शाब्दिक विनोद सुद्धा प्रत्येक जण आपापल्या परीने भरत असतो. बऱ्याचदा वाक्य याची असतात, खूपशी वाक्य टाळ्या घेणारी असतात ना, ती बऱ्याचदा ह्याला सुचतात त्या ह्याच्यात. कारण याला एकदा ती हे मिळालं ना, पीच मिळालं, पीच मिळालं की ह्याला सुचायला लागतात गोष्टी. तिथपर्यंत हा चाचपडत असतो. म्हणजे सुचवताना, हा विषय सुचवताना ना बऱ्याचदा त्याला पटपट रिॲक्शन्सच सुचायला लागतात. रिॲक्शनरी विनोद खूप फटाफट याला सुचायला लागतात, पण त्याला एक ऍक्शन लिहून द्यावी लागते. काहीतरी एक प्रॉपर तयार झालं ना स्क्रिप्ट, मग त्याच्यावर पेरणी मग हा करतो, किंवा इथे आज रिहर्सल डेला आम्ही करत असतो सगळे. आता हा लेखकांबद्दल सगळं बोलतोय, मला आता दिग्दर्शक म्हणून कलाकारांकडे यायचे. जसं यांना त्या लेखकांचे काय काही प्लस सांगितलं तसं कलाकारांकडे मी येतो. पण तत्पूर्वी तुम्ही दोघं किती वर्षापासून काम करता? म्हणजे आपण तर त्या सिनेमाच्या वेळेला भेटलो होतो, 97 पासून आम्ही एकत्र काम करता, आणि मी 2008-10 साली तुम्हाला भेटलो त्या सिनेमाच्या निमित्तानं. तेव्हापासून तुम्ही, तुझा पहिला इंटरव्ह्यू असेल मला वाटतं, सुरुवातीच्या काळातला इंटरव्ह्यू असेल जो आपण केला, तो म्हणजे ऐतिहासिकच होता. तर त्यानंतर तुम्ही सातत्यानं कॉमेडीमध्येच काम करताय, कॉमेडीची बुलेट ट्रेन तुम्ही केलं, त्यानंतर मालिका पण करतात, पण विनोदावर तुमचं काम जास्त आहे, आणि तुम्ही खूप कलाकारांना घडवलेलं पण आहे, जे तुमच्याच शोमधनं आले आणि तुमच्यासोबतच काम करतात. हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असं मला वाटतं तुमचं. एका अर्थानं संस्थान वाटतं मला. लेखक पण तुम्ही तयार करताय, कलाकार पण तुम्ही घडवताय, आणि त्यांना घेऊन पुढे जाताय सातत्याने इतकी वर्ष. या सगळ्या बेसिसवर जे आता कलाकारांकडे मी येतो, ही जी सगळी मंडळी आहेत, समीर, नम्रता, सगळीच, प्रसाद वगैरे सगळे, तर यांचे जसे याचे लेखकांनी सांगितले तसे कलाकारांची काय वैशिष्ट्य सांगशील तू काम करता करता इतक्या वर्षात जाणवलेली? कलाकारांचे वैशिष्ट्य म्हणजे मी तुला सांगतो की तुझे आता म्हणाला की दिग्दर्शक म्हणून काय काम करायला लागतं मुळात. तर दिग्दर्शकाचं महत्त्वाचं काम इथे किंवा अनेक मंचावर काय असतं, तर तुझ्याकडे आलेला संच, त्याच्या क्षमता जोखणं, बरोबर, आणि त्याच्या त्रुटी लपवता येणं, त्याची त्याला जाणीव करून देणं, आणि दरम्यान त्या त्रुटी कमी करण्यासाठी त्याला प्रोत्साहित करणं, हे सगळं अशा प्रकारच्या लॉंग रनच्या शोच्या दिग्दर्शकाचं काम आहे असं मला वाटतं. किती महत्त्वाचं आहे. म्हणजे मी सुरुवातीपासून नटांशी जे आमचं इंटरॅक्शन होतं त्याच्यात सतत हेच असतं की प्रत्येक टप्प्यानंतर आम्ही त्यांना सांगत असतो की हे तुझं अजून वर्क नाही होत आहे, तू रिॲक्शन्स नाही देत, तुला ना वाक्य आल्यावर सगळं जमतं आहे, तर हा तुझ्यातला दोष आहे, हा तू काढलास तर तू अजून या मंचाच्या पलीकडे पण खूप मोठा नट होशील. तर सातत्याने त्रुटी दाखवत राहणं नटाला, आणि त्याच्यात त्रुटी प्रेक्षकांना दिसणार नाही, त्याला लपवत राहणं, हा सगळा मोठा टास्क आहे ह्याच्यात. त्यामुळे आज आमचे जे सगळे नट दिसत आहेत ते तुम्हाला उत्तमच दिसत आहेत, कारण त्यांची उत्तम बाजूच दाखवली जाते. बरोबर. आणि त्या नटांचा ग्राफ जर तुम्ही पाहत आला तर त्यांच्यातला बदल दिसतो.
तसं रसिका आहे आमच्याकडे. अगदी सुरुवातीला ती एका नाटकात बघून आम्ही प्रसादच्या नाटकात होती ती, रसिका वेंगुर्ले, दिल है तू काय ते कुठं तरी एक नाटक होतं त्याचं, खूप छान त्याने बसवलं. तिथं मी पाहिलं होतं आणि प्रसाद म्हणाला ती पण कॉमेडी किती करेल माहिती नाही, पण आपण तिला विचारूया. आणि तिलाही आल्यावर असं वाटलं होतं की हा माझा जॉनरच नाही आहे. पण हळूहळू हळूहळू ते जे असतं ना की मी सुंदर नटी आहे आणि हे केलं तर मी कसं दिसेल, हे घालवायलाच नटांना वेळ लागतो मुलींना मुळात. खरी गोष्ट आहे. आणि आमच्याकडच्या मुली आता त्याच्या पलीकडे गेल्या आहेत. ते आता सौंदर्य हे कलेच्या सादरीकरणात असतं या मूळ वाक्याला आलेलं आहे. त्यामुळे ते आता त्यांना त्यांचं सौंदर्य कळलंय, म्हणूनच ते इतकं मोठ्या प्रमाणात खुललेल्या विनोदाच्या सगळ्या हे आहेत. तर रसिकाचा बदल तुम्ही जर सगळे एपिसोड पाहिले की जाणवेल की ही अशी दचकत एक सिच्युएशन कॅरी करणारी मुलगी आता मॅडनेस करायला लागली. म्हणजे मॅडनेस पर्यंत एका नटीचा प्रवास, हा बदल खूप महत्वाचा आहे. हा तुम्हाला पाहतानाच दिसेल, पण तो असा लपवत आलेला आहे. नाही, आता ती वेड्यासारखं करते. शिवाली आहे, तिचाही मॅडनेस आता कुठला, म्हणजे सुरुवातीला तिचं हाय नोट ती बोलायची, त्याच्यावर आम्ही तिला खूप बोलायचो की तू कर्कश होतं तुझं, ते तिने अंडरटोन केलं आणि खूप समंजस नटी झाली ती आता. ह्या सगळ्यांची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे अरुण आमच्याकडे एक असा हिरा आहे, तो ज्येष्ठ तो खूप काम करतो. त्याच्याकडे जो निरागसता त्याच्याकडे आहे ती जगात कोणाकडे नाही. त्यामुळे त्याच्या वयाचा, त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाचा, तो करत असलेल्या पात्रांवर ना असा काही वेगळा परिणामच होतो. तो लहान मुलगाही दिसतो, तो वयस्कही दिसतो आणि प्रत्येक ठिकाणी भांबावलेला, त्याला सहज कोणी फसवू शकतं, अगदी टोकाचं फसवू शकतं, असं ते कॅरेक्टर आहे. त्यामुळे अरुणला फसवणे हा एक आमचा टास्क आहे स्किट्समध्ये. तर ते त्याचं वैशिष्ट्य आहे. तो अत्यंत निरागसपणे, तो भाबडेपणाने ते सगळं करतो आणि ते जिंकलं जातं. त्याच्या मर्यादा पण त्याला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की तो इतका अक्षर शत्रू आहे की आम्ही बऱ्याचदा रिहर्सल्स करताना ना त्याचं वाचन ऐकणं हा एक विनोद आहे. म्हणजे तू ऐकू नाही शकणार, तो इतकं ते त्याचे अक्षर पळतात. अरुण कदमला तुम्ही आग्रलेख जरी वाचायला दिलात ना तरी तो विनोदी होईल. त्याचा तो वाचतो, म्हणजे तो वाचेलच असा ना की त्या वाचनातच विनोद असतो. चुका असतं, ग्रामर इकडे तिकडे होतं, त्याला जे अक्षर वाटेल ते आधी येतं. म्हणजे तो काही ग्रामर. दुसरी गोष्ट सांगू ना, निळूभाऊंची स्वतंत्र एक शैली होती ना बोलण्याची, की निळूभाऊंचं वाक्यांचे चढ उतार असं काहीतरी करून ना त्यांचं कधी वर खाली चढ उतार होईल जगा वेगळं होतं. तसंच अरुण कदमचं आहे. अरुण कदमचे आरोह एवढे वेगळे अनप्रेडिक्टेबल आहे की तुला ती शैली ऐकूनच मजा येते. आणि काही नट असतात ना की अरुण कदम डॉक्टर आहे तर विनोदाला इथून सुरुवात होते, अरुण कदम शास्त्रज्ञ तर विनोदाला इथूनच सुरुवात होते. म्हणजे अरुण कदम घरमालक आहे. आमच्या तर काही स्किटचा आम्ही विनोद शेवटही असं करतो की जगणं सुंदर आहे जर घरमालक अरुण कदम असेल, म्हणजे त्याला फसवता येईल. जगणं सुंदर आहे जर अमुक अरुण कदम असेल तर या पद्धतीने हे होत असतं. आणि मगाशी जे सचिन म्हणाला कालाकारांचं, काही कलाकारांबाबत मी सांगेन की त्यांच्या टेलिव्हिजन कारकिर्दीची सुरुवातच आमच्या बरोबर झाली. म्हणजे वनिता खरात ही गेली 10 वर्ष आमच्या बरोबरच काम करते बुलेट ट्रेन. त्यामुळे ना त्यांचं अगदी घडणं आम्ही नम्रता पण तुमच्यासोबत, नम्रता संभारावने पहिला टॅलेंट शो केला होता तो आमच्या बरोबर आम्हीच केलं होतं महाराष्ट्राचे. नाही सुपरस्टार. त्यानंतर शिवाली हे सगळी मंडळी घेतलीच. त्यानंतर शिवाली परब असेल, त्यानंतर आमचा अजून कोण हे प्रसाद खांडेकर ऑडिशनला ज्यावेळी पहिल्यांदा आला होता त्यावेळी टीव्ही करावा का नाही, कारण तो थिएटर करत होता एका बाजूला, तर टेलिव्हिजन मध्ये जावं का, बरं मुळात मी ऑडिशन द्यावी का, अशा याच्यात तो आला होता. आणि आज गेली 10 वर्ष आमच्या बरोबर तो एवढा छान पद्धतीने. प्रसाद खांडेकरची काय गंमत सांगशील, त्याचं काय बेस्ट आहे? नाही, प्रसाद ना हा खूप चांगला रिॲक्टर आहे बेसिकली आणि खूप संयत काम करणार आहे. त्यामुळे तो ना नेहमी सपोर्टिव्ह राहत आलाय आतापर्यंत. पण ते सगळ्यात कठीण असतं, कारण बरं तो लेखक असताना सुद्धा नम्रताला जास्तीचं हे देतो, कारण त्याला ते कळतंय की प्रत्येक वेळी आपणच बॅटिंगला असलं पाहिजे असं नाही, आपण एक चांगला सपोर्ट दिला तरी आपली मॅच जिंकतो. त्यामुळे ना संयत असणं हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. तो लेखक म्हणून पण उत्तम विनोदाचे गॅग्स तयार करणार आहे. आणि त्याच्या व्यक्तिमत्वात सुद्धा ना 2 गोष्टी आहेत. एक तर तो अत्यंत
भाबडा सोज्वळ दिसतो एकीकडे एकदम राकट भाई पण तो करू शकतो. त्यामुळे त्याला ना तसा खूप न्यूट्रल पर्सनॅलिटी जी अनेक कॅरेक्टर्समध्ये आम्ही त्याला हे करतो. आणि प्रसादचं कसं आहे की तो नाटकातनं आलेला असल्यामुळे त्याला ते माहिती आहे आणि खूप वर्ष आम्ही आता एकत्र काम करतो. नम्रताबद्दल काय सांगशील? नमा ही वेगळंच रसायन आहे. म्हणजे नमा ज्या सुरुवातीला तुला असं वाटलं होतं आधी जेव्हा ती आली सुरुवातीला त्यावेळी ना नमा खुलत नव्हती ना. मुळात तो कसा आहे ना की तो जो एक कार्यक्रम आम्ही केला होता तो विनोदाचा नव्हता, तो वेगवेगळ्या नाटुकल्यांचा होता. आणि कॉम्बिनेशन्स येणं आणि दरम्यानच्या काळात तुम्ही काय ग्रास्प करतायत आणि त्याचं एक्सप्लोर काय करतायत. कारण अनेक जणांना ना ग्रास्पिंग चांगलं असतं पण त्यांना ते प्रेझेंटच करता नाही. नमा ही परकाया प्रवेशासाठी उत्तम उदाहरण आहे नटांचं. अगदी की तिला एक कॅरेक्टर दिलं, तिला एक त्याचे आउटलाईन अटायर त्याचं आलं की ती त्या कॅरेक्टरमध्ये घुसते आणि खूप खूप आत जाऊन काम करणारी आहे. तिची किती कॅरेक्टर्स आहेत. तिला कॅरिकेचर दिलं, ती नकल पण उत्तम करते. आणि म्हणजे अनेक आमच्याकडे ती मोनल जी आहे सिंगर, तिचं एक कॅरेक्टर ती करते, हुबेहूब करते. म्हणजे नमाला समज उत्तम आहे, इमोशन्सची समज उत्तम आहे. आणि ती शरीराला किती आकर्षकपणे तुम्हाला एका सुंदर म्हणून उत्तम वापरते. आणि नटामध्ये सरेंडर करण्याची जी गुण असतो ना की तो व्यक्तिरेखेला सरेंडर व्हायचं, समर्पित व्हायचं, ते ती खूप उत्तम पद्धतीने करते. म्हणजे पाणी आहे, पाण्यात तुम्ही कुठलाही रंग टाकला ते पटकन त्या रंगाचं होतं ना, तशी ती आहे. समीर ना सगळ्या नवोदितांना खऱ्या अर्थानं प्रेरक आहे. किती छान. कारण करिअरच्या अनेक टप्प्यांवर सगळे हिंदोळे खाऊन झाल्यावर सुद्धा आपण किती रूट्सना धरून असावं आणि कलेप्रती किती निष्ठा बाळगावी ना, याचा आदर्श म्हणजे मी पाहिलेल्या आजवरच्या अनेक नटांपैकी हा सगळ्यात सिन्सिअर नट मला दिसलेला. एखादा काही किस्सा सांगतील समीरचा की अशा केसमध्ये तुला वाटलं की हा वेगळा पोरगा आहे? नाही, कायमच रे, एक नाही. म्हणजे समीर रोज मला तसं जाणवतो. म्हणजे आज समीर महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा सुपरस्टार आहे खऱ्या अर्थाने, विनोदाचा. आज महाराष्ट्र जगभरात त्याची क्रेज आहे. आजही तो माईक लावल्यावर विंगेत जेव्हा उभा असतो, इथं आमच्याकडे टेक्निकल कमांड्सना उशीर झाला की रोलिंग आणि मध्ये काहीतरी चाललेलं असतं, जरा जी मी थांबत मागे घे जरा, फोकस गेला अमुक तमुक, तेवढ्यात तो असा झालेला असतो, पोटात त्याच्या गोळा हल्ला असतो आणि तो एवढंसं काही हल्लं की तो अस्वस्थ होतो, जे इंटर कॉलेजिएटला होतं नॉर्मल. त्या स्पर्धेचं स्पिरिट आजही त्याचं विंगेत असतं. एक स्किट झाल्यानंतर बरेच जण आमच्याकडे एक कंटेनर जिथं मी असतो, आमचं सगळं युनिट आहे तिथे, टेक्निकल युनिट, तिथं सगळे येतात आणि दरवेळेला विचारत असतं आज काय झालं, तर आम्ही त्याच्यावर बोलतो की अरे हे जरा फसलं, हे झालं ठीक आहे पण हे रेंगाळलं. तर त्या दिवशीच त्याच्यावर चर्चा होत असते. समीर सारख्या नटाने खरं तर आता काय यायची गरज आहे, त्याला ते एवढं मान्यता आहे. आजही तो तिथे येतो आणि चुकलेलं त्यालाही कळतं, आपण सांगितल्यावर ते जाणवतं, तो अस्वस्थ असतो. घरी जाईपर्यंत तो असा असतो. दुसऱ्या दिवशी पुढच्या रिहर्सलला आल्यावरही परवा हसत झालं सर, ते खरं ह्याच्या पुढं ना मी सकाळी 7ला आलो पाहिजे, सगळ्यांनी 7ला येतो तो रिहर्सलला. तर ही सिन्सिअरिटी ना अशक्य आहे एवढ्या प्रसिद्धीनंतर. अत्यंत सिन्सिअर आहे आणि अनप्रेडिक्टेबल रिॲक्शन्स आहेत. त्या माणसाचं रिॲक्ट होणं ना हे जगात शक्य नाही कोणाला. म्हणजे ह्या सगळ्या स्किट्सना मला फार कमी वेळा हसू येतं, पण समीरचं ज्यावेळी रिहर्सल्स असते ना पोट दुखेपर्यंत हसत असतो. 750 भागात आणि काही आधीच्या एपिसोड दुसऱ्या चॅनलला केलेल्या, आजपर्यंत समीरच्या रिॲक्शन्स मला नव्या वाटत आलं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मला का म्हणतोय, कारण मी सातत्याने त्याला अनेक पातळीवर पाहतोय. म्हणून प्रेक्षक फक्त टीव्हीवर पाहतात, मी त्याला रिहर्सल पासून पाहतोय. आणि मी आणि सम्याचं ना तो टिपकागद असतो ना, सगळं टिपून घ्यायचं. म्हणजे मराठीतले जेवढे म्हणून विनोदी दिग्दर्शक असतील त्यातल्या जवळजवळ 99% लोकांकडे समीरने काम केलेलं.
मग अगदी संतोष पवार, राजेश देशपांडे, देवेंद्र पेम, सचिन गोस्वामी, अगदी चंद्रकांत कुलकर्णी, विश्वास सोहनी तर त्याचे गुरु तो म्हणतो. आणि या सगळ्यांकडून ना त्याने त्यांचं बेस्ट शिकून घेतलंय आणि ते सगळं शिकत ना आज त्याने स्वतःची एक शैली तयार केली. त्यामुळे ना त्याच्याकडे ते खूप आहे. तो तुझ्या बरोबर राहिला ना 6 महिने तर तुझे प्लस सगळे तो आत्मसात करतो आणि पुढे जातो. याच्यामध्ये स्किट करताना भूमिका खूप कॅरेक्टर्स खूप दिसतात तुम्हाला. लॉलीचं कॅरेक्टर आहे किंवा सुमारिया चौगली यासारखे आहेत किंवा असे खूप सारे कॅरेक्टर्स आहेत. ह्याचा जन्म कसा झाला आणि ठरवली कोणी कॅरेक्टर्स की हे कॅरेक्टर असं असायला पाहिजे? आता पटकन लॉलीचा मगाशी विषय निघाला म्हणून लॉलीचं कॅरेक्टर असं करायचं आपण, असं असायला पाहिजे. ह्याची काय गोष्ट आहे याच्या मागचे, कॅरेक्टर्सच्या मागची? सगळ्याच कॅरेक्टर्सना ना काहीतरी घडतं आणि ती कॅरेक्टर्स तयार होतात हे आहे. त्याची काय अशी ठराविक पद्धत नसते. ते कसं होतं त्या वेळेच्या गरजेप्रमाणे त्या कॅरेक्टरला आकार मिळतो. म्हणजे आता एक पहिलं स्किट जे घडतं त्या स्किटमधल्या त्या कॅरेक्टरचा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे त्याला जास्त आउटलाईन मिळते. आणि जर ते असं जाणवलं की ह्याला लाईफ आहे आता सिरीजचं तर मग त्याला जास्त ग्रूम होतो ते कॅरेक्टर आणि ते पुढे. इथे करताना काय झालं ना, आम्हाला काही अशा अभिनेत्री ज्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी लोलूप हपापलेल्या असतात आणि त्याचबरोबर ना त्यांच्यामध्ये एक निरागसता पण असते. त्या बिचाऱ्या वाटतात एका लेवलला जाऊन तुम्हाला की अरे किती अट्टहास चाललाय या गोष्टीचा. त्यातून परत काय होतं ना, लॉलीची पहिल्यांदा आली ना इथे की आमचा बराचसा विनोद नेहमी बघशील ना तर प्रस्थापित आणि जे ज्याला आपल्या इथं अभिजात मानलं जातं अशा गोष्टींवर टीका करणारे किंवा त्यांना उघडं पाडणारे लोक इथे येऊन खूप विनोद निर्माण करतात. लॉली दरवेळी येते, एखाद्या साहित्यिकाला त्रास देते, एखाद्या आय स्पेशालिस्टला येऊन त्रास देते, ती एखाद्या दिग्दर्शकाला त्रास देते. ती नेहमी एखाद्या छान ज्याला छान रेप्युटेशन आहे अशा माणसांची येऊन त्या व्हाईट कॉलर लोकांना त्रास देणे हा हेतू असलेलं एक कॅरेक्टर होतं ते. आणि त्यात एक ही जर स्त्री असेल आणि ती बिनधास्त स्त्री आहे, तिचं अपब्रिंगिंग कसं झालंय तर तिची शाळा पण कधीतरी सुटलेली आहे. बरं ती जे सिनेमे करते ते सिनेमे कधी रिलीजच होत नाहीत. तिला तो प्रश्न आणि ती म्हणते माझ्याकडून वेगवेगळे सीन करून घेतात, ती येत का नाहीत सिनेमे. म्हणजे अशा पद्धतीच्या चित्रपटांमधून आलेली आहे. जिची बिचारीची भाषा ज्याला तुम्ही प्रमाण मराठी म्हणतात तशी नाहीये, जिचं वाचन चांगलं नाहीये तरी तिला म्हणायचंय मी ग्रेट आहे आणि मला काहीतरी व्हायचं. इन्फ्लुएन्सर झालेली आहे समाजाचं. खरं तर प्रसिद्धी लोलूप समाजाचं अपत्य असलेलं लॉली हे कॅरेक्टर प्रतिनिधी. वा. आणि असं कॅरेक्टर एक स्त्रीचं तयार झालं. एक पहिल्या डिस्कशन मध्ये असं काहीतरी डोक्यात होतं आणि आमची इथं बऱ्याचदा पहिलं स्किट झालं आणि ते जर खूप छान झालं आणि त्यात जर पुढे शक्यता दिसल्या तर मग त्या गोष्टी येतात त्या. मग लॉली दिसेल कशी, तर मग नम्रताने त्यातल्या बऱ्याचशा स्वतःच्या गोष्टी तयार केल्या की मग मी माझं रुपडं असं करेन, हे असं करेन. मग प्रसादने लिहिताना अजून तिच्या इंग्रजीच्या गमती काढल्या की ती अजून इंग्लिश बोलताना काय काय गोंधळ घालेल. असं करत करत ते लॉली तयार झालं. सुमारिया चौगुलिया हे कॅरेक्टर जे होतं ना त्याच्या आधी समीर चौगुले नॉर्मल आणि मोलकरीण असं एक आम्ही स्किट केलं होतं ज्यावेळी सुमारिया नव्हता. अच्छा. ती घरातली एक मोलकरीण असते, ती त्याला हे विचारत असते हिशोब, हा तिला गुंतवणूक सांगत असतो आणि त्या गुंतवणुकीतनं ती त्याला हे सांगते. आणि नंतर हे गायकाचं कॅरेक्टर तयार झालं. आणि एकदा कधीतरी आम्ही सुमारिया चौगुलिया आणि ती मोलकरीण असं एकत्र स्किट केलं की ती त्याच्याच घरात काम करणारी ती जर मोलकरीण असेल तर काय मजा येईल. आणि तिथून मग ती जोडीच झाली. आता सुमारिया बऱ्याचदा त्या मोलकर्णी बरोबर करतो, अर्थात त्याची स्वतंत्र पण होतात. म्हणजे तो कट्ट्यावर येतो, जे कट्टा नावाचा जो एक चॅनल कट्टा असतो तिथे येतो. आणि परत समीरने तो गेटअप, मला वाटतं त्याला तो विग आणि हे सचिनने नंतर त्याला बरंचसं त्या गोष्टी ऍड केल्या. त्यातून तो सुमारिया चौगुले. आणि ही नावं वगैरे बरीचशी काही समीरला सुचतात, काही आणखी कुठून तरी लेखकांनी दिलेली नावं तयार होत असतात. त्याच्यात मग असे काही कॅरेक्टर्स तयार होतात ना जी बाहेरची असतात. गंमत अशी की ते एका मधल्या स्किटला असं सुचलं होतं की तुझं गाणं कुत्राही ऐकत नाही. तो म्हणतो असं नाही माझं ऐकतं, म्हणून तो खिडकीत नाही करतो बाहेर नाही कुत्रा गातो. तो म्हणतो माझं गाणं कुत्रा पण ऐकतं. आणि तिथनं तो कुत्रा पण एक कॅरेक्टर झालं. आता बऱ्याचदा त्याचा शेवट असा होतो की तो काहीतरी करतो आणि तो कुत्रा त्याच्याशी जुगलबंदी करतो.
तर ते अशी कॅरेक्टर्स खूप आहे ना ओघाओघात तयार होत असतात आणि ती पुढे कॅरी फॉरवर्ड होतं. आणि याच्यामध्ये मामनजी कसं काय तयार झालं? हे असंच की मामनजी मामनजी एकदा एका स्किटला छोटंसं होतं त्याचं. नवरा तिला फक्त ठेव फोन असं म्हणायला फक्त येईल असं ठरलं होतं. नाही, तो ऐकून घेत नाही तिचं. हा, आणि पहिल्या एका स्किटला शेवट मिळत नव्हता म्हणून खरं तर ते झालं ठेव होतं फोन की एवढंच म्हणतो. तो फोन ठेव म्हणतो आणि तिथे ते संपतं स्किट. मग तिथून पुढे मग हा एक हक्काचा शेवट झाला आम्हाला की अरे मामनजी येऊन शेवट करणार त्या स्किट. तिचं ऐकून घेणार नाही शेवटपर्यंत. मग विषय काही पण असू दे, शेवटी तो एक मामनजीच्या फोनवर गोष्ट येते आणि कधी कधी मामनजींवर डिपेंड असलेलं स्किट असतं, कधी कधी स्किटचा विषय काही असू दे ती येतं परत त्या फोनवर. आणि त्यातून हा त्या ज्या पद्धतीनं बोलायला लागला ती पद्धत पण नंतर खूप पॉप्युलर होत गेली, फेमस झाली. आणि मग मी त्यानं मी बऱ्याचदा मग काय करायचो की फोन असताना ना तो प्रेमाईज दिसला पाहिजे म्हणून मग त्याचे ऊसाचं शेत, त्याच्याकडे काही बायका कामाला आहेत आणि ते सगळा परिसर त्यातनं यायला लागला आणि असं ते कॅरेक्टर तयार झालं. आणि याच्यामध्ये तो कुत्र्याचा जो काय आवाज आहे आणि ते जे काय मी जुगलबंदीमध्ये बघितली तुझी, हे इम्प्रोवाइजच होतं असं. आम्ही आधीपासून मी नाट्यशास्त्र विभागाला होतो औरंगाबादला, त्यावेळी आम्ही सगळे स्ट्रगलर होतो तिथे. तू तेव्हा असाच होतास का? म्हणजे आम्ही रात्री 2-2:30 कुत्री जागवायचो म्हणजे आम्हाला काही काम नसेल, दुसऱ्या दिवशी डिपार्टमेंटला जायचं, बाहेर बसलेलो असायचो आणि एक समोर एक 3 मजली इमारत होती, तिथे वरच्या माळ्यावर एकाकडे तो मोठा कुत्रा होता. आम्ही 1:30-2ला तिकडे एवढं करायचं की तो सुरू व्हायचा. कुत्री जागवायचो हे मी पहिल्यांदा ऐकलं आयुष्यात, मी पहिल्यांदा ऐकतोय हे. कारण जनरली कुत्री तुम्हाला जागवतात, कुत्री जागवायचं. आणि मग तो कुत्रा शांत होत नसे, आम्हाला गंमत वाटायची. मग तो बाहेरून लाईट लावून नोबडी इज देअर, कम ऑन करून पुन्हा 15-20 मिनिटं झाले की पुन्हा एवढं केलं की तो परत असं आम्ही खेळायचो. तर त्यातनं काही या गोष्टी तयार झाल्या. याच्यामध्ये आता जे कलाकार आहेत ज्यांना तुम्ही तयार केलं, पण हे कलाकार आता बऱ्याच असं होतं की एक छाप येतो कलाकारावर की आता हा म्हणजे हास्य जत्रेचा कलाकार, मग तेवढा पुरताच तो राहण्याची शक्यता निर्माण होते आणि तो तेवढा पुरताच राहतोय की काय असं वाटू लागतं. असं होण्याची शक्यता वाटत नाही तुम्हाला? त्यामुळे कमी आहे अशी शक्यता, कारण हा नुसता विनोदी कार्यक्रम नाही आहे, हा सिच्युएशनल कॉमेडी आहे. त्यामुळे इथे जर तू पाहशील ना तर फक्त शाब्दिक विनोद नाही, कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे ज्या नटांना एका व्यक्तिरेखेचा बॉडी धारण करता येते ना, ते दुसऱ्या एका फॉर्ममध्येही काम करू शकतात. यातली खूप स्किट्स आहेत ही कॅरेक्टर, जसं शितली ते तर नाटकच आहे, म्हणजे कॅरेक्टर्स आहेत. त्यातलं ह्युमर हा खूप असा शृंगार आहे छोटासा आणि अगदी हलका ह्युमर आहे. म्हणजे ही नटमंडळी कुठेही काम करू शकतात. वनिता आमची कुठे, नम्रता अत्यंत गंभीर सिनेमा, गंभीर नाटक उत्तम करू शकते. प्रसाद करू शकतो, समीर करू शकतो. पृथ्वी प्रताप जो आहे तो अत्यंत वर्सेटाईल ऍक्टर आहे. म्हणजे इथे ना आमच्याकडे ऍक्टर्सच, कॉमेडियन्स नाहीये, सगळे विनोदवीर असण्यापेक्षा ना सगळे ऍक्टर्स आहेत. आणि म्हणूनच ते सिच्युएशनशी प्रामाणिक राहून गोष्टी करतात. म्हणजे विनोदासाठी विनोद हा प्रकार आमच्याकडे कमी होतो. सगळ्यात मोठं धोरण तेच आहे की आपल्याला आधी त्या सिच्युएशनला फॉलो करायचंय, विनोद नंतर होईल, कमी झाला चालेल. कारण गंमत अशी आहे ना सौमित्र, मला वाटतं हास्यजत्रा फक्त विनोदासाठीच पाहिलं जातं असं नाही. सगळा एपिसोड जो आहे तो धोधो तुम्हाला हसायलाच लावतो पोट दुखेपर्यंत असंही नाही. एक छान नाटुकलं पाहण्याचा जो आनंद असतो, जो नाटकात असतो, की आपण म्हणतो ना की एक हलकं फुलकं विनोदी नाटक म्हणजे काय, तर 10 मिनिटानंतर एक विनोद होतो, हसू येतं, पण संपूर्ण त्याचा स्थायी भाव काय आहे की रंजन आहे. करेक्ट. आणि एक छान आल्हाददायक असं वातावरण. असे स्किट्स खूप असतात की ज्याच्यात तुम्ही तुफान हसत नाही पण ते पाहिल्यावर आनंद होतो. मला इतके वर्ष तुम्ही काम करताय, हास्यजत्राच्या आधीपासून म्हणतोय मी, इतके वर्ष विनोदावर काम करताय, ऑडियन्स बदलला की विनोद बदलतो, सिच्युएशन्स बदलले की विनोद बदलतो. हा विनोद बदलत आलाय का असं वाटतं का तुम्हाला? आधी कसा होता विनोद आणि आता कसा झालाय? खूप पद्धतीने समाज जसा बदलत गेलाय ना, म्हणजे मध्यंतरी आम्ही बोलत असताना मी याला तेच म्हटलं की समाज जसा बदलत जातो ना तसा विनोद बदलत जातो. कसा बदलतो समाज? विनोदाचे विषय बदलत जातात. म्हणजे जसं की म्हणजे साधे विनोद मी सांगतो काय काय, एका बाईला गाडी चालवता येत नाही, ह्या विनोदाला आता कोणी हसणार नाही. आज बायका उत्तम गाडी चालवतात. आज उलट एखादी बाई गाडी एखाद्या पुरुषाला शिकवते आणि त्याला तो कसा चुकतोय आणि ती कशी त्याला शिकवते याला कदाचित लोक जास्त अप्रिशिएट करतील. ह्याच पद्धतीच्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्ही गेला माधव कोणीकडे काय होतं तुमचं की एक माणूस, एक पुरुष ज्याचे 2 अफेअर,
आता ठीक आहे ना, मान्य आहे. आता हास्य जत्रेमध्ये बऱ्याचदा असं असतं की गौरवची प्रेयसी असती, तिचा आधीचा बॉयफ्रेंड येतो, म्हणजे तिचे 2 बॉयफ्रेंड असतात. पूर्वीचा समाज आणि आत्ताचा समाज. पूर्वी मोरूची मावशीमध्ये विजय चव्हाण यायचे आणि साडीमध्ये सिगरेट ओढायचे आणि माणसं गडाबडा लोळून हसायची. आज साडीतली कुणी बाई सिगरेट ओढती याला कोणी हसणार नाही, कारण आज स्त्रिया चांगली असो वाईट असो गोष्ट, पण माहिती झालेली आहे. ड्रिंक्स पण घेत असतात. तर विनोद हा अशा पद्धतीने, एकतर या पद्धतीने अपग्रेड होत असतो, विनोद टेक्निकली अपग्रेड होत असतो. तुम्ही योगायोगाचे विनोद आता करू शकत नाही, कारण आता मोबाईल आले. अरे मला कळलंच नाही काल काय झालं, असे तुम्ही, म्हणजे मी म्हणतो ना की जुन्या सिनेमातले अनेकसे ट्विस्ट आता लेखक लिहूच शकत नाही. पूर्वी किती आरामात लिहायचो की 9 वर्ष संपर्कच नव्हता. असा कसा संपर्क नव्हता, तू एफबीवर नव्हतास, तू इकडे नव्हतास. तर टेक्निक, अर्थात हे टेक्निक ना नवीन विनोद परत देत असतं तुम्हाला, त्यातनं होणारी विनोद निर्मिती वेगळी. म्हणजे मोबाईल परत तुम्हाला नवीन विनोद देतं. आज मोबाईल मधले मेसेजेस आणि मग बायकोनं ते मेसेज पकडणं असेल, किंवा त्या मोबाईलमुळे झालेले घोळ, किंवा आता आम्ही एक जो स्किट केलं विनोद समीरचं, की तो एका संस्थेला 5,000 म्हणून डोनेशन द्यायला जातो आणि चुकून 5 लाख जातात ऑनलाईन. आणि आता सांगायचं कसं असं त्याला होतं, आणि ते त्याचा एवढा जय जयकार करतात की 5 लाख दिले, 5 लाख दिले, आणि त्याची कोंडी होते. पण हा विनोद 10 वर्षापूर्वी नव्हता शक्य, हा करू शकत नव्हता. मोबाईलवरनं त्या क्षणी पेमेंट करणं, त्यावेळी चेक असायचे आणि चेक तुला थांबवता येत होता. आता तर काळात म्हणजे तुम्हाला तंत्र नवीन विनोद देतं, तुम्हाला बदलणारा समाज नवीन विनोद देतो, बदलणारी मॅन वुमन रिलेशनशिप तुम्हाला नवीन विनोद देतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला विनोद देत जातात. अर्थात इन्ग्रेडियंट तेच म्हणणं, म्हणजे अतिशयोक्ती, उपहास, हे सगळं तेच असतं, त्याच गोष्टी, त्या बेसिक त्याच गोष्टी आहेत. पण हा समाज तुम्हाला विनोद खूप देत जातो, आणि आम्ही सातत्यानं विनोद करत असल्यामुळे आणि सतत नवनवीन लेखक नवनवीन कलाकारांबरोबर करत असल्यामुळे ना, आम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी सतत कळत राहतात, आणि त्यावरचा तू कधी म्हणत होता मग. मला सगळ्यात महत्वाचं चॅलेंज काय ना आता विनोदाला, की पूर्वी विनोद प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची माध्यमं अत्यंत मर्यादित होती. करेक्ट. म्हणजे काही विनोदी लेखकांचे कादंबऱ्या, कथा, काही नाटकं, ह्याच्या पलीकडे विनोद तुमच्या घरात तसा पोचत नव्हता, व्यावसायिक विनोद. करेक्ट. घरात कोणी जर मस्कऱ्या असेल तर ते होत असतील घरात. आता विनोद तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे इतकी माध्यमं उपलब्ध आहेत, तुमच्या कडेवरच बसलेला. म्हणजे तो मोबाईलला तुम्ही गेलात की इन्स्टा पासून, FB पासून, व्हॉट्सॲपचे ग्रुप आहेत, त्याच्यावर अत्यंत म्हणजे त्याची नैतिक जबाबदारी असल्यासारखं प्रत्येक जण विनोद पाठवतो. सुविचार आणि विनोद पाठवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असं काहीतरी धारणा आहे हल्लीच्या सगळ्या टीमची. हॅशटॅग टोमणा. त्यामुळे ना मला खूपदा असे मेसेज आल्यावर मी त्याला कळवतो की तुला माझ्या व्यक्तिमत्वाविषयी इतकी शंका आहे का की मला सुधारण्याचा वसा तू घेतलायस, तू थांबव, मला ते डिलीट करायला नको. रोज का सुविचार पाठवतो, तसे विनोदी पाठवतात, आणि मला तर खाली लिहितात या असे तरी वापरा, चांगला आहे. अत्यंत ढोबळ असतं ते. अच्छा. किंवा ते का वापरायचं, मला उलट ते वाचून आता ह्याच्या पलीकडे काहीतरी शोधणं गरजेचं, हे चॅलेंज वाढतं. त्यामुळे विनोद खूप प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, आणि त्याचा वेग प्रचंड आहे प्रेक्षकाचा आता विनोद समजून घेण्याचा. जसं आपण म्हणतो ना की विनोद जसा वाढतोय ना, तसा प्रेक्षक सजग जास्त होतो विनोदाप्रती, तो एज्युकेटेड झालेला आहे विनोदाप्रती. आणि आता सगळ्यात मोठा टास्क तो आहे की त्याला आपला विनोद करण्याच्या आधी तो विनोद आपल्याला पूर्ण करायचा आहे. करेक्ट. नाहीतर माझ्या विनोदाची सम जर त्याने पकडली तर माझा विनोद फसलेला विनोद होता. करेक्ट. म्हणजे मला त्याला अँटिसिपेट करण्याच्या आधी विनोद करायचा आहे, म्हणजे माझा वेग वाढवायचा आहे. आता विनोदाचा 10 वर्षात असा वाढत गेलेला वेग मी पाहिलेला आहे, 10-15 वर्षात, आणि त्या वेगाला आता आम्हाला स्पर्धा करायची. खरं एवढ्या माध्यमातून येणाऱ्या विनोदांच्या पलीकडे हास्य जत्रेतल्या स्किटमधला विनोद असला पाहिजे. मग आम्ही बऱ्याचदा काय करतो, काही पारंपरिक विनोद घेतो, आणि हा विनोद कसा पारंपरिक आहे, तू कसा डायनोसॉरच्या जगातला विनोद करतो, असा एक विनोद करतो जो फ्रेश असतो. आता प्रतिगामी विनोद लोकांना आवडत नाही. म्हणजे तुम्ही स्त्री मुक्तीवर आता टीका कराल. पूर्वी खूप ही बाई नोकरीला चालली किंवा ह्या बायका बाहेर जातात आणि पुरुषांना मग घरची कामं करायला लागतात वगैरे, अशा पद्धतीने आपण कमेंट करायचो. आता तुम्ही त्या गोष्टींवर विनोद केला तर आवडत नाही, कारण आता सगळेजण बऱ्यापैकी मध्यमवर्गीय याच्यात सगळेजण एकत्र काम करण्याची पद्धत वाढायला लागलेली आहे.
तुम्ही समलिंगी गोष्टींवर किंवा एक माणूस त्रयीने ह्या गोष्टीवर आमच्याकडे खूप कमी वेळा अगदीच क्वचित विनोद दिसेल. विनोदाला बंधनं खूप आली. एक माणूस त्रयीने ह्याच्यावर तुम्ही विनोद का करायचा? हे पण आवडलं की तुमच्याकडे असं नाही होत, म्हणजे फार कमी असेल की पुरुष स्त्री वेशामध्ये आलाय, साडी नेसून आला, असं मी बॉडी लँग्वेजला का हसायचं? एक पुरुष समजा, बरं ही बॉडी लँग्वेज पुरुषाची आणि ही बॉडी लँग्वेज स्त्रीची, हे कोणी ठरवलं? तर म्हणून ना तसे विनोद आम्ही शक्यतो टाळतो. किंवा कधी जर आवाजाचा आम्ही एकदा विनोद केला होता की एका पुरुषाचा आवाज पातळ आहे आणि एका स्त्रीचा आवाज जाड आहे, तर त्याच्यावर आम्ही एक स्किट केलं होतं त्या ह्याच्यात. आणि त्याचा शेवटही आम्ही हेच केलं होतं की हे कोणी ठरवलं की पुरुषाचा आवाज हा असाच असला पाहिजे, जाड असला पाहिजे, आणि स्त्रीचा आवाज हा असा कोमलच असला पाहिजे, हे कुठून नियम आले? तर ना विनोद हा आजचं आणि उद्याचं काहीतरी पुढचं बोलला ना तर तो आवडतो लोकांना. आपण शेवटच्या टप्प्यावर आहे, पण एक मला आवर्जून विचारावं असं वाटतं की काय टाळायचं हे फार महत्वाचं आहे. आता तू जे बोलतोस तुम्ही दोघं, आता एखादा विनोद किंवा एखादा कार्यक्रम सक्सेसफुल करायचा असेल तर काळानुरूप तुम्हाला काही गोष्टी टाळाव्या लागतात. उत्तम विनोद होण्यासाठी काय टाळलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? विनोदाने ना गुदगुल्या झाल्या पाहिजेत, ओरखडा येता कामा नये, ही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे कोणालाही कोणाच्या विसंगतीवर बोट ठेवताना त्याला आपण असं विसंगत वागतो याची एक छोटीशी जाणीव झाली पाहिजे. त्याला ओशाळल्यासारखं झालं पाहिजे, त्याला चीड येता कामा नये. ओहो, हे खूप याचा संयम जर साधला आपण, ती जर रेषा आपण सांभाळली तर विनोद सर्वव्यापी होतो, म्हणजे सर्व स्तराला तो आवडतो. आज हास्यजत्रा सर्व पक्षीय नेत्यांना आवडते, सर्व पक्षीय विचारधारेच्या लोकांना आवडते. याचं कारणच हे आहे की याच्यावर आम्ही काही राजकीय बोलत नाही का? कमी बोलतो, पण काही काही वेळी बोलतो, पण ते त्या विचारधारेला किंवा त्या सत्तेत असलेल्या त्या नेत्यांना सुद्धा त्यातनं गुदगुल्या होतील एवढंच आम्ही करतो. विनोदाची तीच काय म्हणता येईल त्याला, निरोगी विनोद ज्याला म्हणतो आपण, सुदृढ विनोद तसा असला पाहिजे. अन्यथा लोकांना त्रास देणारा, त्यांना हॅरॅस करणारा, त्यांना सतत त्यांचा अपमान करणारा विनोद आम्ही आमच्यात खूप अपमान करतो. कारण तो ना तो ठरवून आहे. जसं कुस्ती असते, कुस्ती की किंवा बॉक्सिंग असतं की ते हात मिळवतात आणि एकमेकांचं रक्त काढतात आणि नंतर एकमेकांच्या पाया पडतात, त्याच्यातनं ते ठरवून केलेलं युद्ध आहे. तसं आम्ही ठरवून केलेले अपमान आहेत. त्या सगळ्या व्यक्तींना माहिती आहे की आपल्याला इथे योग्य सन्मान आहे, फक्त आपण एक परफॉर्मन्स म्हणून ते करतो. तर या पातळीवरच आम्ही राहतो. हा म्हणजे हा बोलला तो मुद्दा आहेच. म्हणजे पुलं सुद्धा म्हणाली होती की विनोदाने दाढी केली पाहिजे समोरच्याची, म्हणजे समोरच्याची दाढी झाली पाहिजे आणि त्याला स्वच्छ झाल्याचा आनंद पण मिळाला पाहिजे. दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि दुसरं, तुमचे जे विकार आहेत, राग असेल, मत्सर असेल, जे त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्याचा निचरा कुठेतरी विनोदात झाला पाहिजे. आणि तो विनोद करत असेल ना तर माणसं फ्रेश होतात. म्हणजे बऱ्याचदा ना मला मागे कोणीतरी म्हटलं होतं की समीर चौगुले गौऱ्याबरोबर जे वागतो ना, आम्हाला जाम मजा येते वागताना बघून. बरं, ते एवढं निरागस असतं ना की त्याच्यामुळे ते क्रूर पण वाटत नाही आणि तुम्हाला ते हसण्याचा आनंद पण देतं. तर विनोदाने ना सगळ्या विकारांचा निचरा केला ना तर माणूस खूप फ्रेश होतो. वा, मला खूप आवडलं. आणि आता शेवटच्या टप्प्याकडे येतो, पण या सगळ्याचं श्रेय अर्थात सोनी मराठीचं. म्हणजे तुम्ही सातत्यानं या चॅनलवर करता आहात आणि लॉकडाऊन काळामध्ये ह्या शोनं लोकांना खूप तरतरी दिली, टवटवीतपणा दिला. चॅनल म्हणून सातत्यानं तुमच्या पाठीशी उभं राहणं म्हणा किंवा एक कन्सिस्टन्सी मेंटेन करणं. तुझ्या एका स्किटमध्ये मी बघितलं की निर्माते म्हणून तुला फोन येतो की अगले साल करेंगे क्या, और एक साल, तो हाँ करेंगे, तो फिर हम कर देते. तो मी बघितला. किंवा फाळकेला कॅम्प तुम्ही घेता समीर, आणि मग फाळके असं करतात, फाळके तसं करतात. ही गंमत आहे, मला कळतं, पण ह्यातनं ते प्रेम पण दिसतं. तुम्ही त्याचा उल्लेख करता कारण तुमच्याबरोबर त्यांचं असोसिएशन आहे. तर हे जे असोसिएशन आहे की दरवर्षी नवीन करायचं का, असं खरंच असतं की तुम्ही कसं तुमचं ठरलंय? नाव फक्त सांगेन मी, सगळ्यात प्रमुख जे आहेत अजय बाळवणकरांचे, त्यांना आवडत नाही त्यांचं नाव. म्हणजे ते प्रसिद्धी, एवढा प्रसिद्धी परांगमुख माणूस आहे आणि आता तो नाव घेतलेलं असतं. आम्ही नाव घेतले पण म्हणून आम्ही टाळतो त्यांचं, नाहीतर त्यांच्यावर पण खूपदा झालं असतं. पण जे बहु पर्सन त्यांना आवडतच नाही माल. त्यांनी मला म्हणजे त्यांच्या फोटोच्याही अटीत वर्षाकाठी एवढेच फोटो मी टाकेन. अच्छा, इतका तो बाजूला राहणारा माणूस आहे, त्यामुळे त्यांचं नाव जास्त दिसत नाही त्यामध्ये.
पण याच्यात तुझ्या म्हणालास ना की असं होतं का, तर ठीक आहे, ते इतकं छान असोसिएशन आहे सोनी आणि वेट क्लाउड प्रोडक्शनचं, कारण आम्ही पहिल्या दिवसापासून एकत्र काम करतो. सोनीची स्थापना आणि हास्य जत्रा सुरुवात ही एकाच वेळची आहे, त्यामुळे ना एक त्यांचं अपत्यच आहे आणि आम्ही त्याचे पालक आहोत. म्हणजे आमचं खरं तर ते पाळणा घर आहे ज्यात त्यांनी त्यांचं अपत्य ठेवलंय, त्यामुळे ते दर महिन्याला सांगतात बच्चे को भेजना आहे, तसं दरवर्षी आहे. आणि आम्ही ते त्यांचं बाळ आमचं बाळ असं एकत्र सांभाळतो. मुद्दा काय आहे ना की अगदीच फोनवर अगले साल करणं की असं नसतं, त्याची एक प्रोसिजर असते. एक आता डिसेंबर नंतर आमचे कमर्शियल हेड आहेत अविनाशजी, त्यांचा येईल फोन की चला आपण जरा करूया सुरू बजेटवर, कारण त्यांना पण 1-2-3 महिने लागतात. त्या सगळ्याचा हेतू हा होता की इतकी आपुलकी आहे की त्यांनाही वाटतं की यांनी पटकन आता पुढचं करूया, आणि आम्हालाही वाटतं की हो आपलंच आहे, आपण तर केलंच पाहिजे, घरचं कार्य आहे, तसा तो भाग आहे. ह्या सोनी मराठीविषयी जे तू करोना काळातलं म्हणालास ना, मी अनेक ठिकाणी आम्ही अत्यंत मनापासून सांगत असतो की खूपदा प्रोडक्शन हाऊस चॅनलविषयी बोलतं, ती काही त्यांची कंपल्शन्स असतात असं नाही. चॅनलचं खूप मोठं काम आहे, या म्हणजे सगळ्याच चॅनल्सचं. त्यात सोनीचा आमचा अनुभव खूपच वेगळा आहे. एक चांगला शो निर्माण करणं ही जशी निर्मात्यांची जबाबदारी आहे ना, तिथंच ते संपत नाही. तो शो जर त्यांनी नीट शोकेश केला नाही ना, तर तुमचा शो पोहोचत. कारण मला असं अनेक मालिका माहिती आहेत की ज्या अचानक चांगल्या होत्या पण अचानक बंद झाल्या. तर त्याला जपणं जे चॅनलने केलं ना पहिल्या दिवसापासून, म्हणजे याच्यात अमित पाळके आमचा मित्रच आहे, त्यामुळे आम्ही त्याची गंमत करतो, कारण तो सगळ्या इंडस्ट्रीचा मित्र आहे. तर त्याची प्लॅनिंग की अहोरात्र आपला शो कसा लोकांपर्यंत पोहोचेल याची सातत्याने नवनवीन कल्पना. आमची मार्केटिंग टीम इथली, आमचे जे EPs आहेत गणेश सागडे, सिद्धगुरू जोवेकर, अमित दीक्षित, ही सगळी मंडळी इथं 4 जण इथं असतात. माणसं दिसत नाहीत कधी, दररोज असतात. रिहर्सल डेला पण असतात आमच्याकडे. गणेश सागडे, सिद्धगुरू हे आमचे आणि कलाकारांचे तेवढेच जवळचे. किती छान. आणि याच्यात करोना काळात ज्यावेळी लक्षात आलं की हास्य जत्रा हा त्यांना रिलीफ देतोय लोकांना, त्यावेळी चॅनलने जबाबदारीने काही टेलिव्हिजन ते अनेक सेंटर्सना प्रोव्हाइड केले, आणि त्यातून त्याच वेळी अगदी नवं चॅनल आहे, 2 वर्ष झालेली. रेव्हेन्यू तुला माहिती आहे की चॅनलचा रेव्हेन्यू यायला 5-10 वर्ष लागतात, तो इन्व्हेस्टमेंट असते. अशा स्थितीत आपली एक सामाजिक जबाबदारी आहे की ह्या निराश समाजाला हसवण्यासाठी जर आपल्याकडे एक काहीतरी माध्यम आहे तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले. नुसतं तेवढंच नाही केलं, तर ज्यावेळी कोरोना काळात शूटिंग्स बंद केल्या होत्या महाराष्ट्र शासनाने, त्यावेळी आम्हाला सगळ्यांना 120 जणांच्या टीमला दमणला 5 स्टार हॉटेलमध्ये तिथे सेट केलं. बायो बबलमध्ये आम्ही 1.5 ते 2 महिने होतो. तिथे आम्हाला सेट लावून दिला. म्हणजे आज जो आमचा खर्च होतो त्याच्या चौपट खर्च त्या 2 महिन्यात त्यांनी केला, आणि तेवढे एपिसोड्स पूर्ण केले की प्रेक्षकांना ज्याच्यामुळे आनंद मिळतोय, ज्याच्यामुळे दुःख कमी होतंय, तो आपण पुरवठा करत राहायचा. आणि यासाठी आम्हाला विश्वासात घेऊन, आमच्या जीविताची हमी घेऊन ही सगळी मंडळी आमच्याबरोबर होती. आणि बायो बबलमध्ये तुला सांगतो की ह्या 1.5-2 महिन्याच्या काळात एकही करोनाचं इन्फेक्शन आमच्या कोणालाच झालं नाही. किती छान. दर 8 दिवसाला आमचा RT-PCR होतो, दर 8 दिवसाला. ही कमिटमेंट आहे शेवटी, आणि ही विल पॉवर आहे. क्रिएटिव्ह लेवलवर चॅनलचं जे डिसिजन असतं ना, म्हणजे ते काही प्रत्येक स्किट सांगायला किंवा या गोष्टी तर आम्ही सगळ्या करत असतो, पण या हास्य जत्रेचे अत्यंत महत्त्वाचे जे पहिली काही निर्णय असतील, म्हणजे ह्याचं नाव महाराष्ट्राची हास्य जत्रा असं असावं, ही अजय सरांची कल्पना होती. की म्हणजे एक आपण महाराष्ट्र कमिट करू, आम्ही महाराष्ट्राला हसवणार आहोत, आणि मग याच्यामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व असेल, म्हणून मग वेगवेगळ्या भाषेचे लोक याच्यामध्ये आले. किती छान. त्यानंतर त्यांनी अशी कल्पना काढली की अरे तुम्ही नेहमी स्किट्स करता, तर त्याला एक टायटल द्यायला लागू आपण. हळूहळू ना ते टायटल ही त्या स्किटची ओळख होईल. पहिल्यांदा आम्हाला कल्पना वाटली की अरे याच्यानं काय होणार आहे, पण नंतर लक्षात आलं लोक आता म्हणतात अरे ते खट्याळ सासूचं स्किट बघितलं, अरे ते हे बघितलं, तर आपोआप ना त्याची एक रिकग्नेशन मिळायला लागलं, आयडेंटिटी तयार होत झाली. तर हे छोटे छोटे निर्णय असतात ना, जे खूप मोठा परिणाम घडवतात. हे क्रिएटिव्ह लेवलवर चॅनल आणि अजय सर आणि फाळके हे किंवा गणेश सागडे हे मस्त आहे. हे सगळे लोक तुम्ही युनायटेडली काम करताय त्यातनं दिसतं, आणि हेच मॅटर करतं. जाता जाता एक गंमत म्हणून मला आता सुचलं, हे तू आता समोर आहेसच,
मामंजी नाईक मला फोन करायचा आहे हां, आणि मामंजींना मी सांगणार आहे, हे आत्ताच सुचलं बरं का मला, मी काही ठरवलेलं नाही. मित्रमणीमध्ये मला त्यांना बोलवायचं आहे, तर मला त्यांना आमंत्रण द्यायचं, तर येतील का नाही येणार हे मला त्यांची फोनवर बोलायचं आहे. हां, तर आपण बघूया. एक मिनिट. हॅलो मामंजी. अरे बोल ना सौमित्र, कुठे आहे तू? मी इकडं मुंबईत आहे. फोन अशासाठी केलता, माझं चॅनल आहे, चॅनल छोटं चॅनल आहे मित्र. अरे पाहतो ना मी ते. येणार का एकदा चॅनल? आमच्याकडे ऊसामध्ये दणदणीत नेटवर्क आहे. आयला फडात नेमकं करताय काय मामंजी तुम्ही? अरे इथं काय बायका सोडल्या ऊसामध्ये पाण्याला की कामच नाही. लय भारी, मला आवडलं बरं का तुम्ही बघताय चॅनल. त्यानं मग फोन अशासाठी केलता, चॅनलवर या की एकदा आमच्या. अरे इथं ऊस एवढा टरळून आला, ऊसाकडे ध्यान द्यावं लागतं. आता तिथं मुंबईला येऊ कुठं मी? नाही राहू तू ये ना ऊसामध्ये. माझं म्हणणं मला ऊसामध्ये यायचंच आहे एकदा, तुम्हाला पण भेटायचंय, तुमच्या त्या बायकांना पण भेटायचंय, तर मी येतो फडात की एकदा. अरे तू फडात ये, आपण तिथं आजूबाजूला हे 5 पेऱ्याचा टररलेला ऊस आहे, मध्ये बसून आपण मस्त तुझ्या चॅनलवर करू. काय करायचं? नक्की येऊ ना मग. अरे म्हणजे काय, तू ये ना तिथं. चालते मग येतो मी. फक्त येता येता एक काम करशील का बाबा? आता काय सांगता मला करायलाच पाहिजे मला. काय जरा आमच्या घरी जाऊन ये. बरं. आमच्या हिची जरा तब्येत नाही बरी, तिला खोकला येतोय म्हणे. होय काय? तर तिला जरा म्हणा औषध घे. माझं ऐकत नाही ना गठुड. नाही ठीक आहे, मी औषध देऊन येतो. हा, ते डॉक्टरला दाखवून ये. ठीक आहे आणि ये तिकडं. येतो की. मग ठेवू काय फोन? ठेव फोन. ठेवू का? अरे तुला नाही बाबा, हिला बोललो फोनवर बसली. अरे काम कोण करेल तिकडं? फोनवर बसली तू. उचला पाणी द्या. वा, मला खूपच भारी वाटलं. आणि त्याची एक गंमत काय माहिती ना, तो मामंजी ना, तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो. तो ठेव फोन म्हणताना ना त्याचं खूप माया आहे, म्हणून तो म्हणाला की तू जरा तिचा खोकला करून ये बाबा. तिच्याशी नीट नाही बोलत, पण जगाने तिची काळजी घ्यावी असं वाटणारा मामंजी येतो. वा, तर तुम्ही दोघे आलात, मला खूप छान वाटलं. माझ्यातर्फे मित्रमंडळातर्फे एक छोटीशी भेट, अश्मन पेबल तर्फे ही एक छोटी भेट आहे. हे बुकमार्क आहे आणि हे पेबल टी लाईट कॅन्डल्स आहेत. मला खात्री आहे की असा दिवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जरूर पहा, आणि दिवाळीमध्ये याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. एक दिवा आमचा. थँक्यू. तर तुम्ही दोघे आलात, खूप बोलात. माझ्या मनात आणखी खूप प्रश्न आहेत, कारण तुम्ही इतकी मोठी माणसं आहात की सातत्यानं काम करताय. पण या निमित्तानं एक शो जेव्हा यशस्वी होतो त्याच्या मागची काय परिस्थिती असते, किती काम केलं जातं, किती माणसं काम करतात, हे यातनं दिसेल. तर मला खात्री आहे की ही दिवाळी आणखी रंगतदार झाली असेल या निमित्तानं. तुम्ही दोघे आलात, मला खूप छान वाटलं. मित्रमणीतर्फे मी तुमच्या दोघांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मित्रमणे, आमच्या प्रेक्षकांना आमच्याकडनं दिवाळीच्या शुभेच्छा, आणि मुळात तुझ्या चॅनलला आमच्या खूप खूप शुभेच्छा, कारण फार कमी वेळात तू इतकं उत्तम चॅनल, एका मुलाखतीचा एक महत्त्वाचा स्रोत आमच्यासाठी मोकळा केलायस, आणि फार वेगवेगळ्या लोकांना घेऊन तू मुलाखती करतोस. फार छान वाटते तेव्हा. तुला खूप शुभेच्छा. मला सांगायला आवडेल की सकारात्मक पत्रकारितेची एक छान सुरुवात आणि एक पॉझिटिव्ह जर्नलिझम ज्याला म्हणतात ना, वा, ते तुझ्या चॅनलवर तुम्ही दोघं सातत्यानं फेसबुकवर, सोशल मीडियावर बोलत असता, सजग आहात तुम्ही, आणि तुमच्याकडनं ही पावती येणं ही खरंच सन्मानाची आहे. हे एक श्रेय माझ्या टीमचं आहे, अर्थात हे एकट्याचं नाही आहे, जसं तुम्हाला माहितीच आहे. तर थँक्यू व्हेरी मच. मित्र म्हणे जरूर पहा. खूप चांगल्या लोकांना आपण घेऊन येतो, त्यांच्या मागच्या स्टोरीज आपण सांगतो. सोशल मीडियावर मी आहे, सर्व प्लॅटफॉर्म्सवर आहे. व्यक्त व्हा, सांगा कसं वाटतोय शो. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. तर थँक्यू व्हेरी मच. मी इथं थांबतो. थँक्यू.